आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील मोमेंटवर आधारित न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी ज्या काही बेसिक कन्सेप्ट लागतात त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर सर्वात पहिली कन्सेप्ट कोणती आहे? मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय? एखाद्या बॉडीवरती जर का फोर्स ऍक्ट झाला तर ती बॉडी काय होते? एका सर्टन पॉइंटला रोटेट व्हायला सुरुवात होते. त्यालाच आपण काय म्हणतो? मोमेंट ऑफ फोर्स. मग यातील मोमेंट कशी काढायची? सपोज या बॉडीमध्ये बघा, हा फोर्स एफ अप्लाय केल्यानंतर काय होतंय? ऍट पॉइंट ए ला काय होणार? बॉडी रोटेट होणार. मग ह्या फोर्स पासून ऍट पॉइंट ए पर्यंत डिस्टन्स आपण कशाने केले? एक्स. हे कसं डिस्टन्स आहे? हा फोर्स एफ, हा पॉइंट ए यातील हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. मग मोमेंट कशी काढतो? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजेच हा फोर्स एफ इंटू जी काय आपली बॉडी रोटेट होते ऍट पॉइंट ए ला, फोर्स पासून ते तिथपर्यंत डिस्टन्स म्हणजेच काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स. म्हणजेच मोमेंट ऍट पॉइंट ए कशी काढणार आपण? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे एफ इंटू एक्स. ज्या पॉइंटला आपल्याला मोमेंट काढायला सांगितलेलं आहे तिथून ठराविक डिस्टन्स वरती जर का आपला फोर्स असेल तर एफ इंटू एक्स करून काय करणार? मोमेंट ऍट पॉइंट ए फाइंड आउट करणार. आणि जर का त्याच ज्या पॉइंटला मोमेंट काढायला सांगितलंय त्यावरती जर का फोर्स असेल तर काय होणार? मोमेंट ऍट पॉइंट ए काय असणार आहे? 0 असणार आहे. नेक्स्ट बघा, या दोन डायग्राम दिलेल्या आहेत. ऍट पॉइंट ए मोमेंट काढायला सांगितलं, इथं सुद्धा ऍट पॉइंट ए मोमेंट काढायला सांगितलंय. हा फोर्स कसा आहे? डाऊनवर्ड आहे. हा कसा आहे? अपवर्ड. मग इथं मोमेंट कशी होते बघा, ह्या डायरेक्शनला जातो. ह्या डायरेक्शन म्हणजे क्लॉक ज्या डायरेक्शन आपलं चालतं त्या डायरेक्शन मध्येच हा फोर्स चाललेला आहे. म्हणजे त्याला काय म्हणणार आपण? क्लॉकवाईज मोमेंट. आणि क्लॉकवाईज मोमेंट कशी घेत असतो? पॉझिटिव्ह घेत असतो. इकडून बघा कसं चाललंय, इकडे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चालला म्हणजेच अँटी क्लॉकवाईज मोमेंट कशी घेत असतो? निगेटिव्ह. मोमेंट काढण्याचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन किंवा किलोन्यूटन. आणि डिस्टन्सचं युनिट काय असणार? मीटर. मग आपला जो काही असा युनिट होणार तो काय होणार? न्यूटन मीटर किंवा किलोन्यूटन मीटर. न्यूटन मीटर किंवा किलोन्यूटन मीटर. इथे एक्झाम्पल बघा, ऍट पॉइंट ए आपल्याला मोमेंट काढायला सांगितली आणि इथून सपोज 2 मीटर वरती एक फोर्स दिलेला आहे, तो 10 किलोन्यूटन आहे. सपोज 10 किलोन्यूटन. तर मोमेंट ऍट पॉइंट ए काय निघणार? फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स किती आहे? 10 इंटू डिस्टन्स किती असणार आहे? 2. म्हणजे 10 इंटू 2 20. कोणत्या डायरेक्शनला येणार बघा? इकडं ह्या डायरेक्शनला येणार. ह्या डायरेक्शन म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजेच मायनस. आणि युनिट काय असणार? किलोन्यूटन मीटर. अशा प्रकारे काय करत असतो? मोमेंट फाइंड आउट करत असतो. सपोज इथं आपल्याला मोमेंट काढायला सांगितलं ऍट पॉइंट ए आणि फोर्स इथंच दिलेला आहे 10 किलो न्यूटन. तर मोमेंट ऍट पॉइंट ए काय असणार आहे? 0. कारण जिथं मोमेंट काढायला सांगितलंय त्यावरतीच फोर्स आहे. मग हा फोर्स किती असणार आहे? 0. अशा प्रकारे आपण काय करत असतो? मोमेंट फाइंड आउट करत असतो. नेक्स्ट बघा, कपल. कपल म्हणजे काय असतं? टू इक्वल म्हणजे सेम फोर्स असणार. इथं 10 किलोन्यूटन तर इथं सुद्धा 10 किलोन्यूटन. अनलाईक पॅरलल म्हणजे पॅरलल असणार परंतु एका डायरेक्शनला नसणार. बघा, ही वर चाललंय, ही खाली चाललंय. नॉन कोलिनियर म्हणजे एकाच लाईन वरती नसावेत. म्हणजे हा या लाईनला आहे, हा या लाईन. अशी कंडिशन कुठं फॉलो होत असेल तर काय होतं? तिथं कपल जनरेट होतं आणि ते कसं होतं? रोटेट अबाउट ऍक्सिस होत असतं. आता इथं बघा, हा अपवर्ड फोर्स आहे, हा डाऊनवर्ड फोर्स आहे. अपवर्ड कसे घेतो? पॉझिटिव्ह. डाऊनवर्ड कसे घेतो? निगेटिव्ह. प्लस एफ मायनस एफ काय होणार? कॅन्सल होणार. आन्सर काय येणार? 0. म्हणजेच या कपलमध्ये रिझल्टंट आर्क हा किती असतो? आपला 0 असतो. प्रॉपर्टीज ऑफ कपल बघा, पहिली काय आहे? टू इक्वल अनलाईक पॅरलल नॉन कोलिनियर फोर्सेस जर का असतील तर तिथे काय होतं? कपल जनरेट होते. दुसरे काय? या कपलमध्ये कोणत्याही पॉइंटला जर का आपण मोमेंट घेतली तर ती कशी असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. नेक्स्ट बघा, मोमेंट ऑफ कपल इज इक्वल टू काय असतं? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे काय? थर्ड कन्सेप्ट आहे. फोर्थ काय? रिझल्टंट ऑफ द फोर्सेस कपल इज 0. कपलमध्ये रिझल्टंट आर किती असतो? 0 असतो. फिफ्थ बघा, कपल कॅन ओनली बॅलन्स बाय अनदर कपल बाय इक्वल अँड ऑपोजिट सेन्स. म्हणजे हे जे काही कपल आहे ते आपण कधी बॅलन्स करू शकतो? ज्यावेळी सेम कपल परंतु ऑपोजिट सेन्स मध्ये ज्यावेळी आपण इथं अप्लाय करणार अशा वेळी काय करू शकतो? या कपलला आपण काय करू शकतो? बॅलन्स करू शकतो. नेक्स्ट बघा, व्हॅरिग्नन्स थेरम ऑफ मोमेंट काय सांगतं आपल्याला? अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस अबाउट एनी पॉइंट. म्हणजेच जे काय आपल्याला फोर्स दिलेत त्या सर्व फोर्सेसची काय करायची? एका सर्टन पॉइंटला मोमेंट घ्यायची आणि ह्याचं जे आन्सर येतं तेच आन्सर कशा एवढं असतं? तर मोमेंट ऑफ देअर रिझल्टंट अबाउट द सेम पॉइंट. म्हणजेच हे जे काय आन्सर आहे ते कशा एवढं असतं? तर रिझल्टंट आर आहे, त्याची मोमेंट त्याच पॉइंटला घेतल्यानंतर जेवढं आन्सर येतं ते दोघांचं कसं असतं? सेम असतं. म्हणजेच बघा, एक न्यूमरिकल आपण बघूया.
आणि या न्यूमरिकलच्या सहाय्याने काय करूया, कन्सेप्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. सपोज हे 3 फोर्सेस आहेत. पहिला फोर्स 1 किलो न्यूटन, दुसरा 2 किलो न्यूटन आणि तिसरा 3 किलो न्यूटन. यातील डिस्टन्स पहिल्या दोघातील 1 मीटर, दुसऱ्या दोघातील 1 मीटर. आता काय करायची, कोणतेही एनी पॉईंट सांगितले, मोमेंट ऍट एनी पॉईंट, सपोज इथं घेतली, त्याला आपण ए नाव दिलं, तर काय करायची, सर्व फोर्सेसची मोमेंट ऍट पॉईंट ए घ्यायची, इज इक्वल टू काय असणार, जो काय रिझल्टंट आहे त्याची मोमेंट ऍट पॉईंट ए असणार. म्हणजेच काय, मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू काय असणार, मोमेंट ऑफ रिझल्टंट. म्हणजे असं काहीतरी असणार. इथं बघितलं आपण, समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू रिझल्टंटची काय करायची, मोमेंट ऍट पॉईंट एच घ्यायची. हे म्हणजेच काय, अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस ऍट पॉईंट ए. म्हणजे ऍट पॉईंट ए ला सर्व फोर्सेसची काय करायची, मोमेंट घ्यायची. मग बघा, ह्या पॉईंटवरती आपल्याला मोमेंट घ्यायचे, यावरती 1 किलो न्यूटन दिलाय, म्हणजेच काय असणार, 0. इथं आपण बघितलं, त्याच पॉईंटवरती जर का फोर्स असेल तर मोमेंट ऍट पॉईंट ए काय असणार आहे, 0. नेक्स्ट बघा, 2 किलो न्यूटन, 2 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, इथून ते डिस्टन्स किती आहे, 1 मीटर. कोणत्या डायरेक्शनला आहे बघा, असं, म्हणजे घड्याळाच्या दिशेने, म्हणजे क्लॉकवाईज प्लस. नेक्स्ट बघा, 3 किलो न्यूटन फोर्स आहे, इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, इथून ते ऍट पॉईंट एचं डिस्टन्स, हे 1 हे 1, म्हणजे 2. कोणत्या डायरेक्शनला चाललं, ह्या डायरेक्शनला, म्हणजे विरुद्ध डायरेक्शन, म्हणून अँटी क्लॉकवाईज, म्हणून मायनस. म्हणजेच आता सर्व फोर्सेसची मोमेंट ऍट पॉईंट ए घेतली, इथं म्हटल्याप्रमाणे अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट एनी पॉईंट. अबाउट एनी पॉईंट म्हणजे ऍट पॉईंट ए ला काय घेतली, सर्व फोर्सेसची मोमेंट घेतली. ही कशा एवढी असणार आहे, तर मोमेंट ऑफ देअर रिझल्टंट अबाउट द सेम पॉईंट. म्हणजेच जो काय रिझल्टंट आर आहे त्याची सुद्धा मोमेंट घ्यायची, कुठे घ्यायची, त्याच पॉईंटला घ्यायची. म्हणजेच सपोज इथं काहीतरी आपलं रिझल्टंट आर असेल, अपवर्ड किंवा डाऊनवर्ड असेल, आन्सर फाइंड आउट केल्यानंतर कळेल, ह्या रिझल्टंट आर ची ऍट पॉईंट ए काय करायची, मोमेंट घ्यायची. म्हणजेच ते कसं असतं, इक्वल असतं. हाच आपला काय, वॅरिंगटन्स थेरम. म्हणजेच काय असणार, रिझल्टंट आर बघा किती येणार, हा 1 अपवर्ड, अपवर्ड म्हणजेच कसं असतो, आपण घेतो +1. 2 कसा आहे, डाऊनवर्ड, डाऊनवर्ड म्हणजे मायनस. परत 3 किती आहे, अपवर्ड, म्हणजेच 3 किती येणार, 3 + 1 4, 4 - 2 2 किलो न्यूटन. म्हणजे रिझल्टंट 2 किलो न्यूटन इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ऍट पॉईंट ए किती असणार आहे, x. म्हणजेच काय, तर ऑल फोर्सेसची मोमेंट ऍट पॉईंट ए इज इक्वल टू रिझल्टंटची मोमेंट ऍट पॉईंट ए. यालाच काय म्हणतो आपण, वॅरिंगटन्स थेरम. दिस थेरम इज यूज टू फाइंड द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ रिझल्टंट आर विथ रिस्पेक्ट टू एनी गिवन फोर्स ऑर पॉईंट. जो काय वॅरिंगटन्स थेरम आहे त्याच्या सहाय्याने काय करू शकतो आपण, रिझल्टंट आर ची एक्झॅक्टली पोझिशन कुठे आहे ते आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. तर एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, मोमेंट कशी फाइंड आउट करतो, तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि जर का जिथं मोमेंट काढायचे त्याच पॉईंट वरती जर का फोर्स असेल तर मोमेंट किती असते, आपली 0 असते. क्लॉकवाईज साठी पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज साठी निगेटिव्ह घेत असतो. नेक्स्ट कपल, कपल म्हणजेच काय, सेम फोर्स असतात, ऑपोजिट इन डायरेक्शन आणि नॉन कोलिनियर, म्हणजे जे एका लाईनवर नसावेत, अशी कंडिशन असल्यानंतर काय होतं, कपल जनरेट होतं. कपलच्या आपण काय इथं प्रॉपर्टी पाहिल्यात, सेम पहिली प्रॉपर्टी इथं लिहिलेली आहे तीच आहे. नेक्स्ट मोमेंट कुठं सुद्धा घेतली तर कशी असते, कॉन्स्टंटच असते. त्यानंतर काय, मोमेंट कशी फाइंड आउट करतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. रिझल्टंट आर कसा असतो, याचा 0 असतो. आणि कपलला जर बॅलन्स करायचं असेल तर काय करायचं, सेम कपल परंतु ऑपोजिट इन सेन्स अप्लाय केल्यानंतर कपल बॅलन्स होतं. वॅरिंगटन्स थेरम म्हणजे काय, एका पॉइंटला कोणत्याही सर्व फोर्सेसची काय करायची, मोमेंट घ्यायची, आणि ती कुणा एवढी असती, तर रिझल्टंट ती त्याच पॉइंटला काय करायची, मोमेंट घ्यायची. म्हणजेच काय असतं, वॅरिंगटन्स थेरम. आणि ही वॅरिंगटन्स थेरमच्या सहाय्याने काय करतो आपण, रिझल्टंट आर ची एक्झॅक्टली पोझिशन फाइंड आउट करत असतो. तर नेक्स्ट व्हिडिओ पासून यावर आधारित न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहते. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.